14 तर इगतपुरी मतदान केंद्रावरील प्रभाग 6 मध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली। मतदान केंद्र आणि वोटिंग स्लिपचे नंबर हे मॅच न झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला। वोटिंग स्लिपवरील खोली क्रमांक यादीतच नाहीये। निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस मतदान केंद्रावर दाखल झाले। तर साताऱ्याच्या म्हसवडमध्ये काल रात्री भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले होते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाडीची तपासणी करण्याच्या कारणावरून मोठा गोंधळ झाला। जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येतोय। पवारांच्या राष्ट्रवादीचे डॉक्टर सौरभ सावंत यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला जातोय। पोलिसांसमोर मध्यरात्रीच हा हाणामारीचा प्रकार घडलाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही अशी माहिती समोर येते। तर बातमी वर्ध्यातून आहे। मतदानानंतर मतदाराच्या बोटाला शाई न लावला गेल्याचा आरोप आहे। मतदान केंद्रावर कर्मचारी इतर गोष्टीतच मग्न असल्याचा आरोप मतदारांकडून केला जातोय। हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीच्या बोटाला शाई लावण्यात आली आहे। जे बसणारे कर्मचारी अधिकारी आहे ते आपल्या गोष्टीत व्यस्त आहे आणि लोक मग चिल्लावायला लागले की बाबा असं कसं तुला सोडलं। तर त्यामुळे मी पोलीसवाले आले तेवढ्यात आणि त्यांनी मला नेलं आतमध्ये आणि शाई लावून आणली। माझं एकच म्हणणं आहे की बाबा मी जाऊन दुसऱ्यांदा डुप्लिकेट वोटिंग करू शकत होतो जबरदस्ती, पण त्यांना करू देणं होतं। लोकांना सांगत होतो काय असा असा कारभार चालू आहे तिथे आतमध्ये रूम नंबर 1 मध्ये। तर मग त्यांनी पोलिसांनी मला आतमध्ये नेलं आणि शाई लावून दिली। तर बातमी पुण्यातून भोरमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधी ईव्हीएम मशीन आणि टेबलची पूजा करण्यात आली। ईव्हीएम मशीन टेबलची हळद कुंकून पूजा केल्याचा प्रकार समोर आलाय। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्र 9 वरील हा प्रकार आहे। भोरमध्ये मतदान सुरू होण्याआधी अशा प्रकारे ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेलं आहे त्या ईव्हीएम मशीन टेबलची पूजा करण्यात आलेली आहे। हळद कुंकू वाहून त्या ठिकाणी औक्षण करत त्या ईव्हीएम मशीन टेबलची पूजा केल्याचा प्रकार समोर आलाय। तर सोलापुरातही मोहोळ नगर परिषदेच्या भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा करण्यात आली। मतदान केंद्रावर औक्षण करत नारळ फोडत मग मतदानाला सुरुवात झाली। भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांनी मतदान केंद्राची पूजा केली। तर मोहोळमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत त्यांनी मतदान केंद्राची पूजा केलेली आहे। मतदान केंद्राबाहेरच त्या ठिकाणी हळद कुंकू वाहत औक्षण करत मतदान केंद्राची पूजा करण्यात आल्याचा प्रकार मोहोळ नगर परिषदेतला भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडूनच अशा प्रकारे मतदान केंद्राची पूजा करण्यात आली आहे। तर आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झालाय। मतदान केंद्रात आमदार संतोष बांगर यांनी घोषणाबाजीही केली आहे। मतदान करताना संतोष बांगर यांच्याकडून मोबाईलचाही वापर झालाय। आयोगाकडून आता बांगरांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष असेल। एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरसंघचालक बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आनंद आखाड्यातील मतदान केंद्रावर गोंधळ झालाय। उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। 10 ते 15 मिनिटांपासून या ठिकाणी ईव्हीएम बंद असल्याने गोंधळ झाला। मतदान थांबल्यामुळे उमेदवारांनी आक्षेप घेतला। तुमची काय शंका असेल केंद्र प्रमुख त्यांच्याशी बोला। बाकीचे बाकी गर्दी करू नका, विनाकारण गर्दी करू नका। दुसऱ्या मशीनवरची गॅरंटी घेता का कोणी? दुसऱ्या मशीनवर किती येणार आहे? तर त्र्यंबकेश्वरमधली दृश्य आपण पाहतोय। उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। ईव्हीएम बंद असल्यानं या ठिकाणी बाचाबाची झाली। 10 ते 15 मिनिटांपासून ईव्हीएम बंद असल्यानं मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती। मतदान थांबल्यामुळे उमेदवारांनी आक्षेपही घेतला। याच वेळेला उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा बाचाबाची झाली। गॅरंटी कशी द्या?
कशी